गटर वॉटर मीटरचं काम सुद्धा त्या लोकप्रतिनिधीकडून झालेलं नाही. आणि 198 मध्ये जे नगरसेवक होते स्नेहल आंबेकर ते 8 वर्ष कोणी बघितलेलीच नाही होते, महापौर होते, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा. आणि स्वतः ते उद्धव साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे इकडचे आमदार होते आणि ते मंत्री होते. पण त्यावेळेला सुद्धा हे लोक मालकाच्या बाजूने राहिले आणि टेनंटच्या बाजूने राहिले नाही आणि टेनंटचं नुकसान झालं, त्यांना मान सन्मान दिला नाही. आणि त्यांची जी इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करत नसाल आणि काँग्रेस सारख्या पक्षाबरोबर जाऊन तुम्ही मुख्यमंत्री बनत असाल आणि तुमच्या मुलग्याला मंत्री बनवत असाल. आणि आज तुम्ही मराठी म्हणताय. आज मराठी माणसाला 35 वर्षामध्ये बाहेरचा रस्ता कोणी दाखवला? गेलो नाही. कार्यकर्ते येऊन आज राष्ट्रवादीचे शरद पवारचे गट असतील, मनसेचे असतील, उभाट्याचे असतील, आज बघायला गेलं तर मुंबईमध्ये 54 नगरसेवक हे उभाट्याचे आपल्या पक्षामध्ये आले स्टँडिंग. आणि आज ते 40 आमदार आणि 13 खासदार, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे हजारो कार्यकर्ते. आणि आज महाराष्ट्रामध्ये बघायला गेले तर तुम्हाला शेकडो नगरसेवक, शेकडो लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते का आले? कारण तुम्हाला ते समर्थता आलं नाही. भूलतापा जे करत आहेत त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही. आणि जर त्यांच्याकडे अजेंडा असेल तर मी आपल्या माध्यमातून आपण बसवा त्यांना समोरासमोर, तुम्ही काय केलं आणि मी काय केलं. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यावेळेला विशेष लक्षणीय ठरत आहेत. मागे विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मोठ्या राजकीय पक्षांमध्ये फूट झालेली आणि आता विरोधी पक्षांच्या राजकीय पक्षांमध्ये देखील फूट झालेली आपल्याला पाहायला मिळते. वरई देखील यापासून बचावलेली नाहीये. राजकीय पक्षांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही पुन्हा आलेलो आहोत आणि 197 आणि ह्या वरई विधानसभेतील इतर वॉर्डच्या अनुषंगाने आपण शिवसेनेचे शिंदे गटाचे विभाग प्रमुख दत्ता नरवणकर यांच्यापर्यंत आलेलो आहोत. दत्ता भाऊ, स्वागत आहे आपलं. काय सांगताय, कसा आपला निवडणुकीचा प्रचार आहे आणि कसा रिस्पॉन्स मिळतो लोकांचा? नमस्कार, मी खरोखरच बातमीदार आपलं मी मनापासून अभिनंदन करतो. प्रथम हा जो 197 जो वॉर्ड आहे हा महिलांसाठी राखीव आहे. माझी सर्व पक्षांना विनंती आहे की कुणीही महिलांवरती अपशब्द किंवा त्यांचा अपमान हा आपण करू नका. कारण ज्या महिला आहेत ती कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी आई आहे. तर आज माझ्या असं लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या पक्षाच्या वतीनं खूप खालच्या स्तरावरती आरोप करण्यात आलेत. हो, आरोप असे करण्यात आलेत की आम्ही जातीवादी आहोत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण पाहिलं असेल की गेल्या 8 वर्षाचा माझा कालावधी, ह्याच्यामध्ये मी अनेक ज्या माझ्या प्रभागामध्ये राहणारे जे युवा पिढी आहेत, जे आता शिक्षण घेत आहेत, मग लहानपणापासून त्यांना KG पासून ॲडमिशन ते कॉलेजपर्यंत ॲडमिशन. मग या दत्ता नरवणकरनी कधी पाहिलं नाही की तो मराठी आहे, मुस्लिम आहे, सिख आहे, ईसाई आहे, उत्तर भारतीय आहे. मी एवढं सांगू शकतो की मी अनेक या सर्व नागरिकांची, मुलांची मी ॲडमिशन केलेली आहे. आणि ते ॲडमिशन करत असताना मी कुठलाही जातीवाद कधी बघितला नाही. आपण जर बघितलं तर हा मोठा जिजामाता नगर होत्या, नगरामधले परिसरामधले काही जे युवा पिढी आहे ते माझ्याकडे येतात, साहब मुझे ॲडमिशन चाहिए. त्याच्यानंतर भैयासाहेब, मरियम्मा नगर, भारत नगर, VP नगर, इथे अनेक ॲडमिशन मी करताना मी तिथे कधी जातीवाद पाहिला नाही. आणि तिथले सर्व नागरिक जे आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांनाही माहिती आहे. त्याला प्रत्युत्तर तेच लोक देतील. कारण मी आता चोकसभेच्या माध्यमातून त्यांना आठवण करून देणार आहे की मला तुम्ही सांगा की तुम्ही कुणाची ॲडमिशन केलं, कुणाला नोकऱ्या लावल्या, कुणाच्या हॉस्पिटलला सेवा दिली किंवा हॉस्पिटलला त्यांना मदत केली, तुम्ही कुणाला ॲम्ब्युलन्सची सेवा दिली, कुणाला तुम्ही अंतिम संस्कारची जी गाडी असते ती मदत केली. आणि तुम्हाला एवढं सांगू शकतो
की या ठिकाणी या जिजामाताचे चीफ प्रमोटर श्री मज्जन खान यांनी तर त्यांच्या म्हणजे मुस्लिम समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला म्हणजे खाली करत असताना झोपडपट्टी SRA माध्यमातून काही नोटीस आल्या होत्या, पण एक स्वतः नागरिक म्हणून मी एक स्वतः झोपडपट्टी राहतो म्हणून त्यांना एक लोकांची कदर पाहिजे होती, पण ती कदर न झाली. त्यांना 1 तासही देण्यात आला नाही. त्यांचं सामान रस्त्यावर, भांडी कुंडी त्यांची मुलं बाळं रस्त्यावर येऊन ठेवली होती आणि ते त्यांना माफ करू शकत नाही. तर बाकी राहिला हिंदुत्वाचा विचार. आमची पक्षच आमचा हिंदुत्व आहे, पण म्हणून आम्ही जेव्हा काम करताना लाडकी बहीणची योजना आणली, लाडके भाऊंची योजना आणल्या सरकारने, त्याच्यामध्ये कधी आम्ही भेदभाव केला नाही. आम्ही हमेशा त्यांनाही तेवढाच सन्मान दिला त्या महिलांना. आजही आमच्या प्रचार फेरीमध्ये आपण बघत असाल अनेक मुस्लिम महिला, मुस्लिम बांधव आज त्या प्रचारमध्ये आहेत, कारण जे मी केलेलं काम आहे त्याची परतफेड करण्यासाठी ते आज या माझ्या प्रचार फेरीमध्ये फिरत आहेत. आणि मी त्यांना एक सांगू शकतो की तुम्ही जे केलेलं पाप आहे तेच पाप तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देतील. नाही, दत्ता भाऊ, आपला मित्रपक्ष भाजप आणि आपण हिंदुत्व हा आपला अजेंडा किंवा हा एक आयकॉनिक वर्ड वापरला जातो आपल्या प्रत्येक नेत्यांकडून. मग हिंदुत्वाची व्याख्या किंवा हिंदुत्वाचा विपर्यास म्हणून आपण मुस्लिम द्वेषी आहात असं आपल्या विरोधी पक्षाची लोक टीका करताना आढळत आहेत. असे मेसेज देखील व्हायरल झालेले मी पण पाहिलेले आहेत. मग खरोखरच आपण मुस्लिम द्वेषी आहात का? मी तेच सांगतो की हे मुस्लिमांच्या जे जे प्रचार करतात आहेत तेच मुस्लिमांच्या विरोधात आहेत. त्यांना देशजोडीला लावण्याचं काम याच लोकांनी केलेलं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मीडियामधून हे दाखवून द्या की त्यांनी जे केलेलं पाप आहे ते आज सर्वांना दाखवलं तरच ते सत्य होईल. कारण माझ्या प्रचार फेरीमध्ये आपण बघत असाल की सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने माझ्या प्रचारामध्ये आहेत, कारण ते मला सांगतात वारंवार, साहब आपने हमारा काम किया है, हम आपके साथ में हैं. मग एवढं असून पण हे जर असे जर प्रचार करत असतील, मतं मागत असतील, तर मला वाटतंय हे देशासाठी आणि या महाराष्ट्रासाठी घातक आहे. प्रशांतजी, कसं पाहताय आपण शिवसेनेचे वरईचे विधानसभा समन्वयक आहात. बऱ्याचशा राजकीय गोष्टी आणि कार्यकर्त्यांच्या जुळवाजुळव म्हणू शकतो, कार्यकर्त्यांना हँडल करणं, बऱ्याचशा विषय आपण हाताळत असता. कशी वाटते आता ही कॉर्पोरेशनची निवडणूक? मला वाटतं आपण या शिवसेना शिंदे गटामध्ये आल्यानंतरची ही मला वाटतं कॉर्पोरेशनची आपली पहिली निवडणूक आहे जी आपण हाताळता एवढ्या मोठ्या लेवलला. कसा अनुभव आहे, काय सांगाल? नाही, वातावरण खूप चांगलं आहे, कारण ज्या पद्धतीने आमचं कॅम्पेन चालू आहे आणि समजा 196, 197 असेल, 198 असेल किंवा 199 असेल किंवा 193 असेल, हे शिवसेना पक्षाला हे 4 सीट आपल्याला मिळालेले आहेत. त्याचबरोबर मित्रपक्ष म्हणून आम्हाला 195 आणि 196 हे प्रभाग मिळालेले आहे. म्हणून आम्ही 190 भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष म्हणून आमचे पूर्ण कॅडर म्हणजे आपले गटप्रमुख, उपशाखा पदाधिकारी त्या ठिकाणी म्हणजे जोशामध्ये काम करतायत, कुठली अपेक्षा न बाळगता. त्याच अनुषंगाने आज सर्व या 4 वार्डामध्ये सुद्धा त्याच जोशामध्ये काम चालू आहे. तुम्हाला माहिती आहे की काही आपल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष सुद्धा फॉर्म भरले होते आणि त्यांना, कारण ते 3, 3.5, 4 वर्ष त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं, सगळं त्यांच्याकडे तयारी होती, सगळं काय होतं, परंतु तिकीट तर एकालाच मिळणार होती. पण पक्षानं दिलेला आदेश म्हणून लास्टच्या दिवशी आपण ते 2 तारखेला सर्वांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसार सर्वांनी ते माघारी घेतलेलं आहे आणि ते जोमात त्यांच्याबरोबर राहून काम करतायत. आणि आम्ही आता सध्या स्वतः आम्ही प्रभागामध्ये फिरतो आणि प्रचारामध्ये फिरतो. ज्या वेळेला फिरत असताना 35-40 वर्ष ज्याला भरभरून दिलेलं आहे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंटचं काम असेल किंवा गटर वॉटर मीटरचं काम सुद्धा त्या लोकप्रतिनिधीकडून झालेलं नाही. आणि 198 मध्ये जे नगरसेवक होते स्नेहल आंबेकर, ते 8 वर्ष कोणी बघितलेलीच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा लोकांना अशा प्रकारचे पक्ष किंवा अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी त्या लोकांना नको आहे. कारण 40चे जे डेव्हलपमेंट होतं ते सुद्धा ते करू शकले नाही, कारण त्यांच्याकडे 3-3 आमदार होते, खासदार होते, नगरसेवक होते, महापौर होते, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा. आणि स्वतः ते उद्धव साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे इकडचे आमदार होते आणि ते मंत्री होते. पण त्यावेळेला सुद्धा हे लोक मालकाच्या बाजूने राहिले आणि टेनंटच्या बाजूने राहिले नाही आणि टेनंटचं नुकसान झालं.
आज महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हापासून शपथ घेतली, आज सर्वांगीण विकास म्हणून आज वरळीचं डेव्हलपमेंट बघा ना. आज जिजामाता आनंदनगर, काम्यानगर, रमाबाई जे 35 वर्ष 40 वर्षामध्ये रखडलेलं काम चालू केलं, मरेमा 30-35 वर्षामध्ये रखडलेलं काम चालू केलं, सुभेदार नगर मध्ये 30-35 वर्षांनी रखडलेलं काम चालू केलं, धोबी घाट मध्ये 14 वर्ष लोक बाहेर होती, भाडं भेटत नव्हतं. 13-2ची कारवाई करून अभय योजनेच्या अंतर्गत ते डेव्हलपमेंटचं स्वतःच्या सरकारच्या अंडरमध्ये घेऊन सर्वांचं भाडं क्लिअर करून आगाऊ भाडं देऊन त्यांना 1-5-6 महिन्यामध्ये त्यांना चावी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहे. आज कोळीवाड्यामध्ये डेव्हलपमेंटचं काम चालू झालं. आज आता जर रोड कटिंग मध्ये जेवढे लोलपर्यंत पासून ते वळी नाकापर्यंत, एलपी स्टँड पासून ते डेला रोड पर्यंत जे काही रोड कटिंगचे जे आपले चाळी आहेत, तिथं जे लोक जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी राहतात 10-10च्या, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं कोस्टल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आज त्या सगळ्यांची चर्चा चालू आहे. मालकांची चर्चा चालू आहे, टेनंटची चालू आहे, डेव्हलपरची चालू आहे आणि ते संगमित आणून घेऊन ते डेव्हलपमेंट या मला वाटतं 1 वर्षाच्या आतमध्ये या सगळ्या चाळीचं डेव्हलपमेंटचं काम सुरू होणार आहे. कारण सर्व डेव्हलपर आपापल्या पद्धतीने काम करतात आणि लोकांना 10-10च्या याच्यामधून आज 500 स्क्वेअर फूट मध्ये जाणार आहे. आज बीडीडी चाळ असेल किंवा बीडीडी चाळीमध्ये बघा, बीडीडी चाळीचा पुनर्विकास जो ज्या पद्धतीने धीमी चालला होता, आज साहेबांनी शपथ घेतल्यानंतर आज या गेल्या 3.5 वर्षामध्ये ते सगळं बांधून घेऊन लोकांना पोझिशन देण्याचं काम 500 स्क्वेअर फूटचं बीडीडी चाळीत केलं. त्याचप्रमाणे येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये सर्वांना त्या ठिकाणी चाळ मिळणार आहे. डेला रोड असू दे किंवा वरळी बीडीडी चाळ असू दे, मग प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर त्यांच्यासाठी सुद्धा प्रक्रिया चालू झालेली आहे. ज्या ठिकाणी अपात्र होते ते पात्र करण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणून लोकांमध्ये एक उत्साह आहे. लाडक्या बहिणीला लाभ मिळालेला आहे. आता 2 महिन्याचं पैशाचं ते जे काय होतं ते 2 महिने ते पैसे देण्याचं काम लाडक्या भावाने आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी केलेलं आहे. म्हणजे अनेक उपक्रम आज कोस्टल रोड ज्या पद्धतीने जे आज उबाटा वगैरे जे काय त्यांचे चिरंजीव बोलतात की आम्ही केलं, पण ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन फडणवीस होते, महायुती सरकार होती, त्यावेळेला त्यांनी ते परमिशन सगळे केंद्रातून त्यांनी आणले आणि त्यावेळेला महायुती म्हणून आपण सरकारमध्ये होतो आणि त्याच्यानंतर त्याचं उद्घाटन सुद्धा महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि ज्या पद्धतीने मेट्रोचं काम धीमी गतीने होतं, आज मेट्रोचं काम सुद्धा महायुतीने त्यावेळेला केलं होतं उद्घाटन आणि आज चालू सुद्धा महायुतीने केलेलं आहे. म्हणून कोणी केलं, कोण भूल थापा देतोय, काय देतोय. आता परवाच एकनाथ शिंदे साहेब या जो शाखा भेटीला आले होते, या 141 टुर्नामेंट या म्युन्सिपल चाळीचा विषय होता. आमचे विभाग प्रमुख सन्माननीय दत्ताजी नरवणकरने त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचे विषय मांडले आणि ते विषयाला आज न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून होतात. फक्त 141 टुर्नामेंट याच्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं फक्त वरळीमध्ये किंवा इथंच नाही, मुंबईमध्ये जेवढे महानगरपालिकेमध्ये जे काही टेनंट राहतात ज्या ठिकाणी, त्यांचा विकास करण्याचं काम, वाचा फोडण्याचं काम दत्ता नरवणकरने केलेलं आहे आणि त्याला वाचा फोडल्यानंतर आज त्याच्यावरती प्रक्रिया चालू झालेली आहे. येणाऱ्या काही काळात त्याचा GR निघून घेऊन त्या सगळ्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे. मग अशा माहोलमध्ये आज वरळीसारख्या ठिकाणी आज उत्सवाचं वातावरण आहे आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे सर्व जनता, लाडक्या बहिणी, लाडका भाऊ, लाडका किसान आणि या सर्व लोक जे आज ज्यांना अनुदान मिळत आहे, ज्या 60 वर्षाच्या वरती लोकांना आपल्याला अनुदान मिळतंय, ज्येष्ठ नागरिकांना मिळतंय, मग अशा आणि शिक्षण ज्या पदवीधर जे शिक्षण जे महिलांसाठी होतं, मुलीसाठी होतं, 4-4, 5-5 लाख रुपये खर्च करायला लागायचे. आज पदवीधर शिक्षण एकनाथ शिंदे साहेबांनी फ्री केलंय. कारण प्रत्येक जो मिडल क्लास आणि गरीब व्यक्ती आहेत आपल्या मुलीला एक उच्च शिक्षण देऊन डॉक्टर, IPS, IAS, वकील अशा पद्धतीचे पदवीधर शिक्षण देण्यासाठी ते करतात, पण त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती त्यामुळे ते होत नाही. पण त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी ते मोफत केलेलं आहे. म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे की सर्वांगीण विकास सर्व धर्माला घेऊन, सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि महायुती सरकार आहे. म्हणून आज मुंबई वरळीमध्ये नाही तर आम्हाला तर पूर्ण खात्री आहे 6च्या 6 सीट या शिवसेनेच्या आणि महायुतीच्या येणारच आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेवरती हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला भगवा झेंडा महापालिकेवरती फडकवणार, एवढंच मला म्हणायचं. प्रशांतजी, एक महत्वाचा विषय, आता वरळीतून आपले विरोधी पक्ष आरोप करतायत की तुम्ही त्यांचे पक्ष, त्यांचे कार्यकर्ते फोडताय आणि माझ्या माहितीनुसार या मधल्या या काळामध्ये बरीचशी मंडळी आपल्यापर्यंत आलेली आहेत. तर काय झालं, हे फोडाफोडी चालू झाली आहे का वरळीत, आपण केली आहे का? लोअरपरा विभागातील पण बरीचशी मंडळी आपल्यापर्यंत आलेली आहेत.
हे फोडाफोडीचं राजकारण म्हणजे बोलण्यापेक्षा याला एक समजा जो कार्यकर्ता तुमच्या बरोबर गेल्या 15-20 वर्षापासून काम करतोय, 30 वर्षापासून काम करतोय, जर त्यांना तुम्ही जर विश्वासात घेतलं नाही, तुम्ही त्यांना मान सन्मान दिला नाही आणि त्यांची जी इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करत नसाल आणि काँग्रेस सारख्या पक्षाबरोबर जाऊन तुम्ही मुख्यमंत्री बनत असाल आणि तुमच्या मुलग्याला मंत्री बनवत असाल आणि आज तुम्ही मराठी म्हणताय, आज मराठी माणसाला 35 वर्षामध्ये बाहेरचा रस्ता कोणी दाखवला? महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमचीच होती, तुम्ही नंतर मुख्यमंत्री पण झालात, त्यावेळेला पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्या मराठी माणसाला परत घेऊन येऊ शकला नाही. पण आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची पूर्ण तरतूद केलेली आहे. जेवढे मराठी माणूस जे बाहेर या लोकांनी फेकले गेले 30-35 वर्षामध्ये, ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्व मराठी या मुंबईमध्ये परत दिसतील. पण या कार्यकर्त्यांचं दुःख होतं, आम्ही कोणाला बोलवायला गेलो नाही. कार्यकर्ते येऊन आज राष्ट्रवादीचे शरद पवारचे गट असतील, मनसेचे असतील, उभाट्याचे असतील, आज बघायला गेलं तर मुंबईमध्ये 54 नगरसेवक हे उभाट्याचे आपल्या पक्षामध्ये आले स्टँडिंग, आणि आज ते 40 आमदार आणि 13 खासदार, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे हजारो कार्यकर्ते. आणि आज महाराष्ट्रामध्ये बघायला गेले तर तुम्हाला शेकडो नगरसेवक, शेकडो लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते का आले? कारण तुम्हाला ते सांभाळता आलं नाही, कारण तुम्ही वेळ दिला नाही. तुम्ही ऑनलाईन त्यांच्याबरोबर बोलताय, ते पण बोलताना तुम्हाला त्यांना मान सन्मान देत नाही. मग अशा परिस्थितीत तो कार्यकर्ता काय करेल? त्याचं खच्चीकरण होत होतं. म्हणून एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने आणि महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने काम करते, ते एकनाथ शिंदे साहेबांवरती भरोसा ठेवून या ठिकाणी आज ते आपल्या बरोबर प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करतोय किंवा त्यांना मान सन्मान देतोय, त्यामुळे सर्व पक्षातले लोक येत आहेत. आणि 1-2 दिवसांनी बघा आणखी बरेच लोक या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे इथं थांबलेलं नाहीये. आणि आम्ही असं काही त्यांना आमिष देतोय किंवा काही पैसा देतोय किंवा काही पद देतोय अशातला भाग नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्हाला पद नको, पैसा नको, काही नको. एकनाथ शिंदे साहेबांवरती आम्हाला भरोसा आहे. ज्या पद्धतीने मुंबई आणि वरळीचा आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होतोय, त्या विकासाला बघून आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही शिवसेनेसोबत आहोत. तुम्ही आम्हाला रात्रीचं 12 वाजता बोलू, आम्ही यायला तर अशा पद्धतीचे कार्यकर्ते. आणि आम्ही धन्य आहे, एकनाथ शिंदे साहेब सारखा आम्हाला नेता मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून असे कार्यकर्ते आपल्याला जुडले आणि ही वरळी मजबूत झाली. आणि मजबूत झाल्यामुळे हे नगरसेवक ते येतीलच, पण येणाऱ्या काळामध्ये आमदार आणि खासदार सुद्धा हा आपला शिवसेनेचाच असणार, एवढंच मला सांगायचं. एका शेवटच्या प्रश्नाकडे येतो दत्ताभाऊ तुमच्यापर्यंत. आपण मागे आपल्या सीट वाटपचा विषय चालू होता आणि तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये निगोशिएशन चालू होते, त्यावेळेला आपण एक स्टेटमेंट केलेली, आमच्याच मित्रपक्ष आमचा केसाने गळा कापतायत, म्हणजे हा अप्रत्यक्ष इशारा भाजपवरती होता. आता वरळीतील भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला प्रचारात सपोर्ट करतायत का, किंवा भाजपची वरळीतून मदत होते का तुम्हाला, का मतभेद अंतर्गत तसेच आहेत अजून? आपल्याला सांगावं असं वाटतं की आज आम्ही महाआघाडी म्हणून आणि या महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी एकदा आदेश दिल्याच्या नंतर जे काय आमच्यामध्ये काही घडामोडी झाल्या होत्या, पण त्याच्याबद्दल आम्ही एकदा नेत्यांनी सांगितलं की तो विषय संपला आणि मग आम्ही सर्व काम करतोय. आणि मी तुम्हाला सांगतो की आताच गौस साहेबांनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब इथे आले होते, या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली, तर एक जल्लोष होता की साहेब आपण इथे यायची गरज नाही, आम्हीच निवडून आणू म्हणून असे सांगणारे शिवसैनिक बाहेर आवाज देत होते, घोषणा देत होते, एकनाथ शिंदे साहेब आगे बढो, हम आपके साथ है. मग अशा पद्धतीमध्ये जेव्हा आमचा नेता या वरलीमध्ये येतो, जसं आता गवत साहेबांनी सांगितलं की आज त्या 141 टुर्नामेंटचा जो विषय आहे, तो अशा अनेक विषय आहे. आज या ठिकाणी जिजामाता नगरमध्ये जे 900 ते 1000 लोक अपात्र करून ठेवलेत, आज 1.5 वर्ष झालं त्यांना फेऱ्या मारायला होतात. कलेक्टर, मुंबई महानगरपालिका, जी साऊथ, या ठिकाणी SRA, या अशा अनेक फेऱ्या मारून लोक कंटाळलेत. म्हणून मी एक पत्र लिहिलंय की साहेब, या ज्या 1000 लोक जे अपात्र आहेत त्यांना आदेश द्या की लवकरात लवकर त्यांना पात्र करून घ्या, मग तो कलेक्टरकडे असू दे किंवा मुंबई महापालिकेकडे असू दे. त्याचप्रमाणे आजच आमची भेट झाली मरियम्मा नगर सोसायटीच्या माध्यमातून. त्या सोसायटीनी आज आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. मरियम्मा नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आणि पाठिंब्यामध्ये सांगितलं की साहेब, आमचे जे काही विषय आहेत ते मला त्यांनी लिहून दिलेत, ते मी आताच
साहेबांकडे त्या कानात घातली आहेत आणि त्यांना एक पत्र लिहिलंय आणि मी सांगितलं की साहेब असं असं आहे, हे लवकरात लवकर सोडवा जेणेकरून लवकर डेव्हलपमेंट होईल. कारण आपला जो अजेंडाच आहे विकासाचा, आपण कोस्टर रोड पाहिलं, अटल सेतू पाहिलं, आज वर्लीमध्ये गणपतराव कदम मार्ग आहे, या ठिकाणी 10x10 रूम असलेल्या ज्या बैठ्या चाळी आहेत, 2 माळ्याच्या बिल्डिंग आहेत, आज त्यांची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि हे कोण करू शकतात की ही कस्टल डेव्हलपमेंट जर आणली नसती तर हा विकास झाला नसता. म्हणून वर्षानुवर्ष राहणारे 2-2, 3-3 पिढी या ठिकाणी राहणारे मराठी माणूस कंटाळून आज बाहेर गेलेला आहे, त्याला आणण्याचं काम या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या वर्ली विधानसभेचे सर्व पदाधिकारी, सर्व नागरिक त्यांना प्रयत्न करतायत की त्यांचं डेव्हलप कसं होईल. म्हणून डेव्हलप विकास हाच आमचा अजेंडा आहे. कारण जो नेता 24 तासामध्ये 18 तास काम करू शकतो त्याचं नाव एकनाथ शिंदे. म्हणून आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे आहोत. आणि जे आम्हाला या महाआघाडीचे जे 6 उमेदवार दिलेले आहेत ते 6 उमेदवार आम्ही, एक जबाबदारी आहे, मी विभाग प्रमुख म्हणून आणि माझे मित्र प्रशांत गवस विधानसभा प्रमुख म्हणून, ही आमची जबाबदारी आहे. आम्ही एक मताने, एक दिलाने आमचे सर्व कार्यकर्ते, काय मिळो नाही मिळो त्याच्यापेक्षा आम्ही लोकांना काय देऊ आणि लोकांना एक चांगला नगरसेवक, स्वच्छ नगरसेवक हा आम्ही देऊ. आणि त्या 6च्या 6 नगरसेवकांची जिम्मेदारी या वर्ली विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख म्हणून दत्ता नरवणकर यांनी घेतलेली आहे, प्रशांत गवस साहेबांनी घेतलेली आहे. म्हणून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या या निवडणुका हे भूलतापा जे करत आहेत त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही. आणि जर त्यांच्याकडे अजेंडा असेल तर मी आपल्या माध्यमातून आपण बसवा त्यांना समोरासमोर, तुम्ही काय केलं आणि मी काय केलं हे आम्हाला दाखवायचं आहे. कारण 197 मध्ये जी डेव्हलपिंगची जी सुरुवात झालेली आहे याला कारणीभूत दत्ता नरवणकर आहे. आणि सर्व पास करून घेणारे, सर्वांना सन्मान कायदा देणारे हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून माझा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे आणि जनतेवरती आहे. जनता आमच्याबद्दल चांगला विचार करतोय आणि आम्हाला खूप पाठिंबा आहे. आपण आमच्या रॅल्या बघितल्या असतील, रॅलीमध्ये सर्व समाजाचे लोक त्या रॅलीमध्ये आहेत. आणि मला वाटतंय चांगलं काम या महाराष्ट्राला हवं असलेलं एक काम हे एकनाथ शिंदे साहेब करतील. आणि मला वाटतंय या 6च्या 6 सीटा आम्ही ह्या एकनाथ शिंदे साहेबांना गिफ्ट म्हणून देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. बरोबर. हे दत्ता नरवणकर होते, प्रशांत गवस होते, शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे हे वरईतील प्रमुख कार्यकर्ते आहेत. या वरई विधानसभेच्या निवडणुकीबद्दलचं, त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दलचं, कामाबद्दलचं इतर अनेक राजकीय स्पष्टीकरण यांनी दिलेलं आहे. अशाच राजकीय बातम्या, मुंबईतील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार.